प्रियांनो, आजचा दिवस 11 नोव्हेंबर 2020, लॉकडाऊनचे 7 महिने आणि 21 डेज झालेले आहे. आजची बुधवारची बायबल स्टडीला आपण प्रारंभ करू. द हेवन्स डिक्लेअर द ग्लोरी ऑफ द लॉर्ड अँड द स्काय प्रोक्लेम्स द वर्क्स ऑफ युअर हँड. डे अँड नाईट दे पोर स्पीचेस, नाईट आफ्टर नाईट दे डिस्प्ले युअर नॉलेज. आपण प्रार्थना करू. पवित्र पवित्र सनाधीश परमेश्वर पित्या, प्रभू, आजची बुधवारची बायबल स्टडी करायला प्रभू आम्ही पुन्हा एकदा तुझ्या जवळ येतोय. प्रभू इतके दिवस तू आमच्या सोबत राहिलेला आहेस आणि प्रभू तुझ्या वचनाचा प्रकाश तू आमच्या सर्वांवर पाडलेला आहेस प्रभू. आणि आज पण प्रभू तुझ्या वचन आणि प्रभू तुझ्या पवित्र आत्माच्या मार्गदर्शन आम्हाला सर्वांना तू पुरव. आणि प्रभू तुझ्या ज्ञानाने, वचनाच्या ज्ञानाने तू आम्हाला संपन्न कर. सर्व काही मान महिमाने गौरव तुला देतो. प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड नावात मागतो म्हणून ऐक. आमेन. प्रियांनो, आज बायबल स्टडीसाठी प्रेषितांचे कृत्य त्याचा 11वा अध्याय, ॲक्ट्स ऑफ द अपॉसल्स चॅप्टर 11, 2 भागमध्ये. पहिले भाग वचन 1 ते 18. The apostles and the brothers throughout Judea heard that the Gentiles also received the word of God. So when Peter went up to Jerusalem, the circumcised believers criticized him and said, "You went into the house of uncircumcised man and ate with them." Peter began and explained everything to them precisely as it had happened to him. I was in the city of Joppa praying, and in the trance I saw a vision. I saw something like a large sheet bring it down from heaven by the 4 corners. And it came down when I looked into it and saw 4-footed animals on the earth, with beasts, reptiles, and the birds of the air. Then I heard a voice tell me, "Get up, Peter, kill and eat." I replied, "Surely not, Lord. Nothing impure or unclean has ever entered my mouth." The voice spoke from the heaven the second time, "Do not call anything impure that God has made clean." This happened 3 times, and then it was pulled up into the heaven again. Right then the 3 men who had sent to me from Caesarea stopped at the house where I was staying. The Spirit told me to have no hesitation about going with them. 6 brothers also went with me, and we entered the man's house. He told us how he had seen an angel appear to him in the house and say, "Send to Joppa for a man called Simon Peter. He will bring you the message through which you and all your household will be saved." As I began to speak, the Holy Spirit came upon them as he had come upon at the beginning. Then I remembered that the Lord had said, "John baptized with the water, and you will be baptized with the Holy Spirit." So if God gave them the Spirit of gift as He gave us, who believed the Lord Jesus Christ, who was I to think that I could oppose God? When they heard this, they no further objected and praised God, saying, "So then God has granted even the Gentiles repentance to life." ना प्रियांनो, या भागमध्ये 11वा अध्यायामध्ये प्रेषितांचे कृत्य याच्या लेखक लूक इथे पुन्हा म्हणजे वन्स अगेन पेत्रसच्या टेस्टिमनी पुढे सादर करत आहे. आणि कसं देवाचे वचन अन्य जाती किंवा जेंटाईल लोकांपर्यंत आलेले आहे. आणि पण इथे बघतो प्रियानो, प्रेषित आणि जे दुसरे जे प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य होते आणि ते लोकांनी सगळं काही ते घडत होतं हे सगळं त्यांनी ऐकलेलं आहे. आणि कसं ते अन्य जाती किंवा जेंटाईल लोकांपर्यंत देवाचे वचन आलेलं आहे. आणि जेव्हा पेत्र हे सगळं कार्य संपन्न यरूशलेममध्ये प्रेषितांबरोबर गेलेले आहे, तिथे जे यहुदी लोक होते, जे यहुदी प्रभू येशू ख्रिस्ताच्या स्वीकार केलेला, ते
जे सुंदी झालेली त्यांची ते ऑब्जेक्ट करायला लागले. पेत्रला किंवा पीटरला विचारायला लागले की तू ज्यांचं सुंदी झालेली नाही जेव्हा की जे अन्य धर्मीचे लोक आहेत त्यांच्यामध्ये तू का त्यांच्या घरी गेला आणि तू त्याच्याबरोबर जेवलेला आहे. त्यानंतर हे संधी पुन्हा एकदा पेत्रला त्याच्या तोंडातून साक्ष द्यायला त्याला मिळाली आणि तो बोलला. जसं आपण 10व्या अध्यायामध्ये आपण जसं जे घटना घडलेली त्याच्याबरोबर ते घटना त्यांनी सांगितली की मी प्रभू येशू ख्रिस्ताच्या सुवार्ता गाजवून मी जोबामध्ये होतो, ज्या घरामध्ये सायमन जे टॅनरच्या घरामध्ये मी राहत होतो त्या टेरेसवर मी प्रार्थना करायला गेलो आणि मला संदर्शन झाला, देवाचा संदर्शन झाला, मला ट्रान्स झाला आणि स्वर्गातून एक चादर सारखं काहीतरी उतरलेलं आहे. त्याच्या चार बाजूला कॉर्नर्सला कोणी धरून पृथ्वीवर आणलेलं आहे आणि त्याच्यावर या चादर सारख्यावर सर्व या जगाचे जनावर, 4 पायावर चालणारे जनावर, त्याबरोबर सगळे रॅप्टाईल्स, लिझर्ड आणि स्नेक्स आणि सगळं जे रॅप्टाईल्स आहेत त्याच्यामध्ये होते आणि जे आकाशामध्ये उडणारे पक्षी होते. आणि देवाचे वचन आला की पीटर तू उठ आणि मार आणि त्यांना खा. आणि पेत्र बोललो की मी देवाला सांगितलं की प्रभू आतापर्यंत कधीच मी अशुद्ध वस्तू मी खाल्ले नाही, मी कधीच खाणार नाही. आणि मग पुन्हा एकदा देवाची वाणी त्याला आली आणि त्यांना सांगितलं जे देवाने शुद्ध केलेलं आहे तू अशुद्ध तू कोणाला बोलू नको. आणि असं तो विचार करत होता. 3 लोक त्याला शोधत आलेले आहे जोबामध्ये सिजाऱ्यावरून आणि ते त्याला सिजाऱ्याला घेऊन गेलेले आहे आणि 6 लोक, 3 जे लोक आलेले आणि त्याच्याबरोबर आणखीन 6 लोक पेत्रबरोबर गेलेले आहे सिजेरियामध्ये. आणि कर्नेलियस याच्या घरामध्ये त्यांनी त्याच्या घरवाले होते, त्याचे नातेवाईक, मित्रमंडळ सगळे जमा होते आणि देवाच्या वचन बोलण्यासाठी त्याला बोलवलेलं. आणि 4 दिवस आधी देवदूतांनी त्याला दर्शन दिलेलं आहे आणि कर्नेलियसला सांगितलं की तुझे माणसं जोबामध्ये पाठव आणि सिमोन पेत्रला तू बोलून आण, ते देवाची वाणी तुम्हाला समजेल. आणि असं घडलेलं आहे. आणि जेव्हा पेत्र पवित्र आत्म्याने भरून त्यांना देवाविषयी सांगत होता आणि ते लोक सर्व जे कर्नेलियसचे घरदार लोक होते, मित्रमंडळ होते, सर्वांवर पवित्र आत्मा आलेला आहे जेव्हा त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताचे स्वीकार केलेले आहे. आणि तो बोलतोय की जसं प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं की मी तुमच्या योहान बाप्तिस्मा करणाराने गेलेले आहे, परंतु तुमच्या बाप्तिस्मा पवित्र आत्माने होणार आहे. आणि तो पेत्र बोलला की मी हे माझ्या डोळ्यांनी हे बघितलं आणि मी हे साक्ष आहे. आणि जेव्हा हे जे दुसरे शिष्य होते जेव्हा ते ऐकलं त्यांनी धन्यवाद केला आणि देवावर विश्वास ठेवलेला आहे. प्रियानो शेवटचा भाग वचन 29 ते 30. Now those who had been scattered by the persecution in connection with Stephen traveled as far as Phoenicia, Cyprus and Antioch, telling the message only to the Jews. Some of them, however, a man from Cyprus and Syrian, went to Antioch and began to speak to the Greek also, telling them the good news about Lord Jesus Christ. The Lord's hands was with them, and a great number of people believed and turned to the Lord. News of this reached the ears of the church at the Jerusalem, and they sent Barnabas to Antioch. When he arrived and he saw the evidence of the grace of God, he was glad and encouraged them all to remain true to the Lord with all their hearts. He was a good man, full of the Holy Spirit and faith, and great number of people were brought to the Lord. When Barnabas went to Tarsus to look out for Saul, and when he found him, he brought him to Antioch. For a whole year, Barnabas and Saul met with the church and taught great number of people. The disciples were called Christians for the first time at Antioch. During this time, some prophets came down from Jerusalem to Antioch. One of them, named Agabus, stood up and through the Spirit he predicted the severe famine would spread all over the entire Roman world. This happened during the reign of Claudius.
The disciples, each according to their ability, decided to provide help for the brothers living in Judea. This they did, sending their gift to the elders by Barnabas and Saul. पण या भागमध्ये आपण बघतो की जे दुसरे शिष्य होते, खास करून जेव्हा स्टेफन देवाच्या विषयी यहुदी लोकांना बोलत होता आणि त्याला मारून टाकण्यात आलं आणि त्यांना जे ख्रिस्ती लोकांवर छळ झालेला आहे आणि ते स्कॅटर्ड झालेले आहे वेगवेगळ्या प्रदेशामध्ये. आणि मी तुम्हाला सांगितलं ते रपून राहिले नाही, परंतु जिकडे जिकडे ते गेले तिकडे प्रभू येशू ख्रिस्ताच्या सुवार्ता त्यांनी गाजवलेली आहे. आणि इथे त्यांच्याविषयी आपल्याला पुन्हा एकदा ऐकायला मिळत आहे. ते फोनिशिया, सायप्रस आणि अँटिओकमध्ये यहुदी लोकांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या शुभ वर्तमान ते सांगत होते प्रियानो. आणि कित्येक लोक ते अँटिओकमध्ये ते गेलेले आहे आणि ते जे ग्रीक लोक होते की अन्य धर्माचे लोक होते त्यांना ते सुवार्ता गाजवायला लागलेले आहे. आणि त्यांनी ग्रीक लोक किंवा अन्य धर्मी लोकांनी प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केलेला आहे आणि ते प्रभूवर भरोसा त्यांनी केलेला आहे. आणि प्रियानो, जेव्हा यरूशलेमच्या मंडळीमध्ये हे समाचार त्यांना समजलं तेव्हा त्यांनी त्यांच्या पसंत केलेला बार्नाबास त्यांच्या प्रेषित होता, त्यांना अँटिओकमध्ये पाठवलं. आणि बार्नाबास अँटिओकमध्ये आलेला आहे आणि त्यांनी सर्व काही स्वतःच्या डोळ्याने हे टेस्टिमनी त्यांनी विटनेस केलं आणि त्या सर्वांसाठी त्यांनी प्रार्थना केली. आणि सर्वांना आपण इथे बघतो की प्रभूमध्ये एनकरेज त्याला केलेलं आहे, लोकांना एनकरेज केलं की तुम्ही पूर्ण हृदयाने प्रभू येशू ख्रिस्तामध्ये राहा आणि प्रभू तुम्हाला आशीर्वादित करेल असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि तो सॉलला शोधायला टार्ससला गेला आणि जेव्हा त्याला सॉल सापडलं तेव्हा त्या सॉलला अँटिओकमध्ये घेऊन आलं. आणि बार्नाबास आणि सॉल दोघं मिळून पूर्ण वर्षभर या अँटिओकमधले जे लोक होते त्यांना ते शिक्षण देत राहिले आणि खूप मोठ्या लोक ते देवावर त्यांना प्रभू येशू ख्रिस्तावर स्वीकार केलेला आहे. आणि अँटिओकमध्ये आपण इथे बघतो की द फर्स्ट टाइम द डिसायपल्स वर कॉल्ड क्रिश्चियन्स फॉर द फर्स्ट टाइम इन अँटिओक. हा अँटिओक हे जे स्थळ आहे ते खूप महत्त्वाचं आहे, कारण ख्रिस्ती म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचे फॉलोवर्स. ख्रिश्चनचं मीनिंग आहे फॉलोवर्स ऑफ क्राइस्ट. आणि आपण सर्व ख्रिस्ती आहोत, आपण प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य आहोत प्रियानो. ख्रिस्ती हा धर्म नसून आपण प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य आहोत, हे महत्त्वाचं आहे. आपण कधी कधी विसरून जातो की आपण प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य आहोत आणि आपल्याला असं वाटतं की आपण ख्रिस्ती धर्म पाळत आहोत प्रियानो. आणि इथे आपण बघतो की जे प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य होते त्यांना ख्रिस्ती बोलण्यात फर्स्ट टाइम त्यांना ख्रिस्ती असं बोलण्यात आलेलं आहे प्रियानो. त्यानंतर आपण बघतो की कित्येक संदेश ते तिथे अँटिओकमध्ये यरूशलेममधून ते अँटिओकमध्ये आलेले आहे. आणि एका व्यक्तीचं नाव होतं, एका संदेष्टाचं नाव होतं अगाबस नावाचा हा संदेष्टा होता. आणि पवित्र आत्माने भरून तो बोलला की ह्या सर्व जे रोमी साम्राज्य आहे, जे रोमन प्रॉविन्स आहे, हे सर्वत्रकडे खूप भयंकर दुष्काळ येणार आहे. ग्रेट सिव्हिअर फॅमिन इज गोइंग टू कम. आणि याच्यासाठी सर्व जे प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य होते ते तयारी करू लागले. जशी जशी त्यांची ऐपत होती, ॲबिलिटी होती, तसं ते एकमेकांना जे यहुदा प्रांतमध्ये जे प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य होते त्यांना मदत करण्यासाठी ते लोक तयार झालेले आहे. आणि आपण इथे बघतो की जे एल्डर्स लोकांसाठी जे मदत आहे ते बार्नाबास आणि सॉलकडून जे प्राप्त झालेली आहे ते पण त्यांना पाठवण्यात आलेले आहे. कारण हे आजचा बायबल स्टडी होता. आणि प्रभू करो की त्याच्या आशीर्वाद आणि पवित्र आत्माचं मार्गदर्शन आपल्या सर्वांवर पुरो. आपण प्रार्थना करू. पवित्र आमच्या सन्निधीस परमेश्वर पित्या, प्रभू आजच्या बुधवारच्या बायबल स्टडीसाठी आम्ही आभार व्यक्त करतोय प्रभू जे तुझ्या वचनाचा आनंद आणि खुलासा तू आमच्या सर्वांवर पाठवलेला आहे प्रभू. आणि त्याच्यासाठी प्रभू आम्ही आभार व्यक्त करतोय प्रभू. तुझ्या वचनमध्ये आम्ही परिपक्व व्हावू प्रभू, तुझ्या जवळूने आम्ही अनुभव करू आणि प्रभू आमच्या जीवन प्रभू तुझ्यामध्ये समर्पित करू आणि प्रभू तुझ्यासारखं जीवन आम्ही जगायचा प्रयत्न करू प्रभू. आणि आमच्या सर्वांचा प्रयत्नाला तू आशीर्वाद कर
प्रभू सर्व काही मान महिमा तुला देतो. प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड नावात मागतो म्हणून ऐक. आमेन. कारण आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थनामध्ये जॉईन हो. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तशा पृथ्वीवरी तुझे इच्छाप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, जशी आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो तशी तू आमची अपराध तू क्षमा कर. आम्हाला परीक्षित आणू नकोस, पण आम्हाला सर्व वाईटापासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझेच आहे. आमेन. आता आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्माची गोड सहभागिता आता आणि सर्वदा आपल्या सर्व प्रियजनांबरोबर राहो. आमेन. प्रियानो, प्रेज द लॉर्ड अँड गॉड बी विथ यू.